नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. पुण्यावरून रायगड किल्ल्याचा एक दिवसाचा म्हणजेच विकेंड ट्रिपचा प्लॅन केला. आता आपण तामिनी घाट स्टार्ट झालेला आहे. बघू शकता की तुम्ही सकाळचं मॉर्निंग टाईम असल्यामुळे सध्या तर ट्रॅफिकचा विषय नाही. वन वे ट्रॅफिक आहे. पुण्यावरून जाणारे लोक वगैरे सगळे दिसतात. पूर्ण तामिनी घाट आता सकाळ तरी मोकळा झाला. आम्ही सकाळी 5 वाजता निघलेलो, आता 7:30 वाजलेत. रायगडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 2 पर्यायी मार्ग आहेत. एक म्हणजे कार किंवा बाईकने आपण जात असाल तर पुणे NH48 म्हणजे आपला मुंबई पुणे हायवेवरून खोपोली, माणगाव, महाड आणि पाचड गावाच्या म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी. दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे पुणे, भोर, महाड, पाचड घाट आणि अशा या निसर्गरम्य सुंदर रस्त्यातून आपल्याला स्लो लागेल पण प्रॉपरली पाचड घाटापर्यंत म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचू शकाल, जो की आम्ही त्याच मार्गाने आपल्या तामिनी घाटातून घेऊ. 10 वाजलेले आहेत आपल्याला. आपण पोहोचलो रायगडाच्या पायथ्याशी. बघा गाडी पार्किंग चालली रायगडावरती. यस. गाडी आपण उलट्या पोझिशनला लावलेली आहे. चला. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारणतः 2 मार्ग आहेत. एक रोपवेचा आणि दुसरा म्हणजे आपण पायी मार्ग म्हणजे पायऱ्यांनी आपण जाऊ शकतो. तर आम्ही फर्स्ट टाईम असल्यामुळे आम्ही चूज केला सगळ्यांच्या सहमतीने की आपण पायऱ्यांनी जाऊ. सुट्ट्यांचा दिवस असल्यामुळे गाड्यांच्या पार्किंगचा मात्र इश्यू झालेला होता. इथून तिथून पूर्ण पार्किंग जाम असल्यामुळे आम्ही पण असे साईडला ज्यांनी इतरांनी जशा गाड्या लावल्या होत्या तसं साईडला गाडी लावून लॉक करून निघालो. किल्ल्याचा वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो. हे दोघं माकडं कसे पळत आहेत आणि तिथं खरं घरचे माकडे आलेले आहेत. खरं घरचे माकडे पण आपण बघणार आहोत. आणि आता सगळ्यांची वाट लागणार आहे, कारण की आता मेन गोष्ट जी आहे चढायची. आता आम्ही चाललो आहेत रायगड चढायला आणि इथं पप्पा, मम्मी, अजिंक्य सगळे आहेत. चला आता जाऊयात रायगड आपण. आणि पूर्ण गड नीट पाहायला किमान अर्धा ते पूर्ण दिवस ठेवायलाच पाहिजे. आता सहलीचा टाइम आहे म्हणून बघू शकतात किती सहल आलेली म्हणून रायगडवर फिरायला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देणारा हा किल्ला रायगड. इथल्या प्रत्येक दगडात शिवरायांची शपथ आहे आणि प्रत्येक पायरीवर इतिहास श्वास घेतो आहे. किल्ल्यावरील मुख्य पॉईंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, सिंहासन दर्जा, बाजारपेठ आणि गंगासागर तलाव. जर तुम्हाला हे वाटत असेल की आपल्या इतिहासात खरी प्रेरणा दडली आहे तर रायगड एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून अशा प्रेरणादायी गड भेटींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कंटिन्यू हा पाहूया. रायगड किल्ल्याच्या पश्चिम दरवाजाजवळ म्हणजे पालखी दरवाजा प्राकृतिक सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे, जिथे सह्याद्रीच्या खिंडी, हिरवीगार डोंगर रांगा आणि पश्चिम दिशेने अरबी समुद्राच्या सखोल दृश्यांचा संगम होतो. आता आपल्याला कंटिन्यू करायचं वर टॉपला वाचायचं आहे. यस. चला कम लेट्स गो. चला चल चल मी असं पकडून चालणार. खाली जाईन. काका हे काढा खाली खड्ड्यात. माकड दिसतं का? माकड काढा. माकड चलू देऊ का? किल्ल्यावर चढत असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याबरोबर पाण्याच्या बॉटल्स कॅरी करा, जे की वरती किल्ल्यावर गेल्यानंतर जास्तच खूप कॉस्टली आहेत. 30 रुपये 40 रुपये पर बॉटल अशा दराने विकली जाते. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. राजांनी 9 वर्ष वास्तव्य केलं. स्वराज्याचा विस्तार रायगडावर पाहिला. पण परंतु आज रायगडाचं वैभव आपल्याला फक्त दगडांच्या. जर आपण किल्ल्यावर काही बॉटल्स, प्लॅस्टिक बॉटल्स, रॅपर्स, खाण्याचे काही पदार्थ कॅरी करत असाल तर आपली जी जबाबदारी आहे की काळजीपूर्वक आपल्याबरोबरच खाली गडावर येत असताना कुठल्याही ठिकाणी कचरा न फेकता खाली गडाच्या पायथ्याशी घेऊन येणे ही आपली जबाबदारी आहे.
या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे रायगड पूर्वी रायरी नावाने ओळखला जायचा. 1656मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून पुनर्बांधणी केली आणि स्वराज्याची राजधानी बनवली. तर 1674मध्ये इथेच महाराजांचा अभिषेक झाला, म्हणून रायगडाला हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि सह्याद्रीचा. नंतर मुघल, सिद्धी व शेवटी 1818मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याला हानी पोहोचली. पालखी दरवाजातून पाहता खाली पाचाड खिंड हिरवीगार झाडांची विडलेली दिसते, ज्यात पावसाळ्यात छोटे धबधबे वाहतात आणि धुके डोंगरावरून सरकते. दरवाजाच्या पश्चिमेस तटबंदीवरून अरबी समुद्राचे निळे आणि सूर्यास्ताची सोन्याची किरणे पसरलेली दृश्य मनाला शांत करणारी दिसतात. रायगडाच्या पश्चिम दरवाजावरून खाली पहा बाजूच्या गावांची ही सुंदर चित्र. पाचाड खिंडीत वसलेली शेती, घरे आणि डोंगर रांगांच्या कुशीत लपलेली माणसे. हे दृश्य सांगते की स्वराज्य फक्त किल्ल्यावर नव्हे तर या साध्या गावकऱ्यांच्या जिद्दीतही वसलेले आहे. या दृश्यासमोर उभे राहा आणि अनुभवा निसर्गाची आणि इतिहासाची एकत्रित शक्ती. आपल्यासाठी प्रेरणा म्हणजे खालील गावाप्रमाणे छोटी सुरुवात करा. पण शिवरायांचं शिखर गाठण्याची महत्त्वाकांक्षा ठेवा. शिवरायांसारखं शिखर गाठण्याची महत्त्वाकांक्षा ठेवा. किल्ल्यावर आलेल्या या लहान शाळकरी मुलांचा फोटोसाठी चाललेला खटाटोप हा पाहून खूप मनाला आनंद वाटला. चालू केलं. लय सोपं आहे. आपल्या मॅडम कुठे आहेत? अहो मॅडम कुठे आहेत आमच्या? तुमच्या मॅडमला लय घाय झाली आज. ठेवू का? जय. किल्ल्यावर आलेले शाळकरी मुलं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत चालण्यासाठी एकमेकांना प्रेरणा देत होते. अजून तर खूप चढायचंय. असं जाऊ सागर मला लय लांब नेऊन गेला तुम्ही. बसू नको तसं. मला असं असं एकदम स्ट्रेट पायर असताना त्याचे पायरे असलं कसं चलशील. आहे आपल्याला तिथं जायचं आहे. चला, आपल्याला अजून लांब जायचंय. किल्ल्यावर चढण्यास अशा प्रकारे आपण किल्ल्यावर चढण्यासाठी लागणारा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. तर आपण असंच कंटिन्यू हा व्हिडिओ दुसऱ्या टप्प्यामध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.